मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली, पण अचानक जरांगे पाटलांनी निवडणुकीतून माघार का घेतली याची कारणं काय आहेत? जरांगे निवडणूक न लढवता देखील काही मतदारसंघात आपली ताकद दाखवू शकतात का? तसंच त्यांच्या या माघारीमुळे महाविकास आघाडीला की महायुतीला फायदा होणार, आणि हे नेमकं झालं तरी कसं, याबद्दलचा सविस्तर आढावा घेणारा रिपोर्ट बघूया. मनोज जरांगे पाटलांनी विधानसभेच्या रिंगणातून माघार घेतली आहे. मराठा, मुस्लिम आणि दलित अशी तिहेरी मोड बांधून लढण्याचं त्यांनी ठरवलं होतं. मात्र मित्रपक्षांनी उमेदवार निश्चित केले नाहीत, त्यामुळे एकट्या मराठा समाजाच्या बळावर निवडणूक जिंकणं शक्य नाही अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली. विधानसभेसाठी मराठा, मुस्लिम, दलित असा MMD फॉर्म्युला ठरला होता. मराठा, मुस्लिम, दलित यांचं मतदान जास्त असेल तेच मतदारसंघ लढायचे असं निश्चित झालं होतं. राज्यातील 15 ते 20 जागा लढवण्याबाबत निर्णय झाला होता. मुस्लिम 2 ते 3, दलित 2 ते 3, मराठा 8 ते 10 जागांवर लढणार अशी तयारी होती. मराठा उमेदवारांची नावं देखील निश्चित झाली होती. मात्र मुस्लिम दलित समाजानं उमेदवार निश्चित केले नाहीत. एकट्या मराठा मतांच्या बळावर निवडणूक जिंकणं शक्य नसल्यामुळं जरांगेंनी माघार घेतली. एका जातीवर कसं शिकते ते आमचे बांधव आहेत ना, दोन्ही पण बांधवच आहेत ना. ते त्याच्यात थोडी झाली असतं किंवा नसं नाही, त्यात काय नाराज व्हायचं, त्यात काय एवढं नसं झालं. ती राजकारणात नवीन आहे, आपण नवीन आहे, मी तर प्युअर नवीन राजकारणात. आणि मी आज नाही, सलग 3 महिन्यापासून सांगतो, एका जातीवरती निवडणूक कोणीच या राज्यात जिंकू शकत नाही. जत्रा भरवणं सोपं असतं, पण निवडणुकीला सामोरं जाणं खरं तर जरांगे पाटलांनी पळ काढायला नाही पाहिजे होतं. रणांगणामध्ये आमने सामने लढायला पाहिजे होतं. आता या महाराष्ट्रातला ओबीसी एकवटलाय आणि जरांगे जर निवडणुकीला उभा राहिला तर आपली धुळदाण होईल या भीतीपोटी बारामतीवरून त्यांना काहीतरी आदेश गेला असावा आणि जरांगे नावाच्या माणसानं रणांगणामधनं पळ काढलेला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भानं मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेवरून राजकीय वादळ उठलंय. जरांगे पाटलांनी निवडणुकीत माघार घेतली असली तरी त्यांनी गनिमी कावा करण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे जे लोकसभेला घडलं तेच विधानसभेला होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा महायुतीला फटका बसला होता. जरांगे फॅक्टरमुळे लोकसभेला भाजपचे अनेक दिग्गज पराभूत झाले. लोकसभेतील निकालांमुळे जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. जरांगे पाटलांनी उमेदवार उभे केले असते तर महायुतीला फायदा झाला असता असं बोललं जात आहे. जरांगे पाटलांनी माघार घेतल्यामुळे आता मवियाला फायदा होण्याचा अंदाज आहे. पाडापाडीच्या भूमिकेचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. या आघाडीचा कोणाचाही काही संबंध नाही. हा निर्णय त्यांचा आहे, पूर्वीचा निर्णय त्यांचा होता. मला आनंद आहे की त्यांनी हा निर्णय घेतला आणि त्याचे एकच कारण आहे आनंद व्यक्त करण्याचं. ते सतत सांगतायत की भाजप हा आमचा विरोध आहे. या पद्धतीने उमेदवार ठेवले असते तर त्याचा लाभ भाजपकडे झाला असता. त्या पार्श्वभूमीवर त्यांचा निर्णय योग्य. त्यांनी जागा घोषित केल्या तो त्यांचा अधिकार होता. त्यांनी आज घोषित केलं की नाही आम्हाला लढायचंच नाही आहे, तोही त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे याच्या संदर्भात यापेक्षा जास्त मला काही बोलायचं नाही आहे. उद्या जर त्यांनी काही राजकीय भूमिका घेतली तर मग त्या संदर्भात माझं मत काय आहे हे मी मांडेन. जरांगे यांनी जो निर्णय घेतला आणि स्टेटमेंट केलं आहे त्याचं मी स्वागत करतो. देर आहे दुरुस्त आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. एका समाजावर निवडणूक लढली जात नाही आणि विशेषतः ज्या सामाजिक संस्था ज्या असतात त्या सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं काम करू शकतात. महाविकास आघाडी करता तर निश्चितपणे आहेच आहे. म्हणजे त्यांनी हा निर्णय घेतला तो खूप विचारांती घेतलेला तो निर्णय आहे. कारण ते काही राजकारणाकरता म्हणून याच्यात काम करत असं नाही. तर त्यामुळे त्यांचा निर्णय अत्यंत योग्य पद्धतीने त्यांनी घेतला असं मताचा मी आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मराठा समाजाची मोठ्या प्रमाणात ताकद आहे. राखीव वगळता बहुतांश मतदारसंघात मराठा समाजाचे अनेक नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अशा परिस्थितीत जरांगे पाटलांनी उमेदवार उतरवले असते तर मराठा समाजातील उमेदवाराला अपेक्षित मतं मिळाली नसती असं बोललं जात आहे. त्यांचा आदेश आम्ही शेवटी मानणार, पण आम्ही एक शेवटची एक विनंती म्हणून आम्ही त्यांना एक विनंती करणार आहे, एकदा पाथरी मतदारसंघाचा विचार करा.
एका समाजावर हे राजकारण खेळता येत नाही. जे दोन व्यक्ती आपल्याला पाठिंबा देऊन त्रिसूत्र असं राजकारण करण्याचं होतं ते 4 वाजेपर्यंत मॅसेज आलेले नाही दादांकडे. मग त्यांनी हा निर्णय घेतला. असं दादा म्हणतात की एका समाजाच्या जीवावर निवडणे शक्य नाही, पण एका समाजाच्या जीवावर पाडणं तर शक्य आहे. ते शक्य आहे, त्याच्यामुळे कोणाचा सुपडा साफ करायचा दादा नक्की निर्णय घेतील आणि त्या पद्धतीने मुख संमतीने मुख निर्णयाने आमच्या पद्धतीने मेसेज आला तर आम्ही ते कामाला लागू. त्या पद्धतीने महाराष्ट्राची दिशा आणि दशा ठरणारं राजकारण दादांच्या माध्यमातून होईल. एकदम स्वागत आहे रे. आम्ही मोकळे झालो पाडायला. पाटील म्हणजे जे आपल्या समाजाबरोबर आहे त्याला निवडून देणार, जे समाजाच्या विरोधात काम केलं त्याला 100% पाडणार. मनोज जरांगे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्यामुळे मातब्बर उमेदवारांनी निश्वास टाकलाय. लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर चालल्यामुळे महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही, तर महाविकास आघाडीच्या पारड्यात भरभरून मतं पडली होती. आता जरांगे पाटलांनी निवडणुकीतनं माघार घेतल्यामुळे कुणाला फायदा होणार आणि कुणाला फटका बसणार याची चर्चा सुरू झाली आहे. गौरव साळी, पुढारी न्यूज, जालना. याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत विनोद काकडे, आमच्या छत्रपती संभाजीनगर पुढारी आवृत्तीचे संपादक आपल्यासोबत आहेत. विनोद काकडेजी, स्वागत आहे आपलं. पहिला प्रश्न म्हणजे हा जो जरांगेंचा निर्णय आहे, आपण संभाजीनगरमध्ये आज जालना तुमच्या अगदी अंगणात आहे, काय बघता, काय परिस्थिती आहे ही, नेमकं काय कारण आहे याच्या मागचं? जरांगेने आज जाहीर केलेला निर्णय हा जरांगेंचा एक प्रकारचा नाईलाज म्हणावा लागेल. आज जर आपण पाहिलं तर राज्यात कोणत्याही एका जातीच्या आधारावर साधा आमदार काय, साधा नगरसेवक काही निवडून येऊ शकत नाही. ही गोष्ट जरांगे यांच्याही लक्षात आली होती. त्यासाठी जरांगे यांनी दलित, मराठा आणि मुस्लिम असं समीकरण जुळवून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न गेल्या 8-10 दिवसामध्ये सुरू केलेला होता. मात्र दलित आणि मुस्लिम समाजाकडून जरांगेंना हवं तसं अपेक्षित सहकार्य मिळालं. कालपर्यंत जरांगेंनी दलित आणि मुस्लिम, मराठा समाजाबरोबर दलित आणि मुस्लिम उमेदवार जे आहेत त्यांनी याद्या द्याव्यात, यादी मुलाखती लिहावं असं आव्हान केलं होतं. मात्र काल मध्यरात्रीपर्यंत या दोन्ही समाजाकडून त्यांना कोणीही म्हणजे उमेदवार त्यांच्या अप्रोच झाले नाही. शेवटी फक्त आपण मराठा समाजाचे उमेदवार उभा करायचे आणि ते जर निवडणुकीत पडले तर जरांगेंना माहित होतं की आपल्या प्रतिष्ठेला. पण काकडेजी, एक जो स्वाभाविक प्रश्न आहे तो म्हणजे या जरांगेंच्या निर्णयाचा महायुती किंवा महाविकास आघाडी या दोघांपैकी कुणालाही बाजूने किंवा विरोधात फायदा किंवा तोटा कसा असेल? आपण जर पाहिलं तर जरांगे यांनी निवडणूक लढवण्याची जेव्हापासून घोषणा केली त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये एक चळवळ सुरू झालेली. कारण जरांगेंचा उमेदवार हा महाविकास आघाडीसाठी धोकादायक ठरणार होतो. महायुतीला त्याचा फायदा होणार होता, कारण की महायुती जरांगेंनी गेल्या 6 महिन्यात जो काही टार्गेट केलेलं आहे ते भाजपला टार्गेट केलेलं. आपण लोकसभेमध्येही पाहिलं असेल की जरांगेंच्या भूमिकेमुळे भाजपला जो विरोध केला होता त्यामुळे भाजपला मराठवाड्यात एकही जागा जिंकता आली नव्हती. आणि त्यामुळे महाविकास आघाडीला वाटत होते की जर जरांगेंना आपल्या विरोधात उमेदवार दिले, इथे जर उमेदवार दिले तर त्याचा फटका महाविकास आघाडी. अगदी महत्वाचा मुद्दा मांडलेला. धन्यवाद काकडेजी आपल्या या सविस्तर विश्लेषणासाठी. आपल्यासोबत होते काकडे, आमच्या पुढारीच्या छत्रपती संभाजीनगर आवृत्तीचे निवासी संपादक.